मोठ्या संख्येनं नागरिक कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली, अत्यंत दुःख आहे. आणि एक महाभयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि महाभयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते. ती म्हणजे बीड पॅटर्न हे बिहार पॅटर्न सारखं करायचं आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. 19 दिवस झालेले आहेत आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाही आहे. त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय, ह्याला अजून का पकडलं गेलं नाही आहे. नुसता मोका लावतो म्हटलं विधान भवनाच्या पटलावर, असं चालणार नाही. आणि ह्या मोरक्याला, वाल्मिक कराड या मोरक्याला संरक्षण देणारे इथले मंत्री, ह्यांची अजून मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी का झाली नाही, त्यांनी राजीनामा का दिला नाही, हा आमचा प्रश्न आहे. माझा म्हणण्याचे मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडाचे जे आश्रयदाते आहेत हे ना तुम्ही मंत्रीपद करू नका. तरी तुम्ही केलं ठीक आहे. म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना, तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे. तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला, वाल्मिक कराडाला अटक करा. आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत. अजितदादा नेहमी परखडपणाने आपलं नियोजन, आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात. आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना? तुम्हाला पटते का जे काय चाललंय महाराष्ट्रात? उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल. आज संतोष देशमुख एक वारला, उद्या अनेक असे जर लोक मारा लागले बिंदासपणाने, खून करायला लागले क्रूर पद्धतीने, हे महाराष्ट्राला परवडणार आहे का? आणि म्हणून संतोष देशमुखांना, एक प्रामाणिक कार्यकर्ता, याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक, सर्व धर्मातले लोक, सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत. इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्या जाती वळण देण्याचा काय विषय काही नाहीये. इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता. इथं कुठं जाती वळण काय आले. आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका काय घेत. राजकीय वरदहस्ताशिवाय एखादा आरोपी 19-20 दिवस बेपत्ता राहू शकत नाही आणि मग ते पूर्ण राज्य सरकारचं अभय असू शकतं. 100% त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळंच हे संरक्षण मिळायला लागलेलं आहे. मला सांगा, स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही. आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं? त्या दिवशी बोलून गेल्या, पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही? हे तुम्हाला दोघांना परवडते का? दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताईंना की जे बीडमध्ये चाललंय? अहो, कुठंतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा. ही माणुसकीची हत्या आहे. कुठल्या माणसाला पटणार आहे? ज्या पद्धतीने त्याचा क्रूर हत्या केलेली आहे, कोण सहन करणार आहे? बीडमध्ये गुन्हेगारीचा अतिरेक झालाय. ही घटना फक्त एक म्हणजे दिशा दर्शवणारी ठरलेली आहे. या आधी बीडमध्ये असले प्रकार खूप जास्त होत आहेत. नाही, मग खरंच आहे. मी सुद्धा एकदम राज्यात सगळ्यात जास्त परवाने एक छोटा जिल्हा. मी सुद्धा थकीत झालो. जे रिपोर्ट आलाय की 1200 रिव्हॉल्वरचे काय पिस्तलचे परवानगी इथं आहेत. स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे. फोटो काढू कशी शकतात? हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला?
की इथं आम्ही ही आमची पिस्तूल म्हणजे आमची दहशत आहे, तर आम्ही दहशतीवर राजकारण करणार? या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण? आता नाही चालणार, आणि त्यासाठीच आमचा बीडकडं माझा दौरा आहे. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा. द्यायलाच पाहिजे तिने. मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार, मी पहिलं आहे. का मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या होत्या. मी जे संतोष देशमुख यांच्या घरी गेलो होतो भेटायला, ते 23 दिवसानंतर हे आरोग्य पकडण्यात नाही, हे राज्य सरकारचं अपयश आहे का, गृहमंत्र्यांचं अपयश? अपयश हे अपयश आहे की काय पुढे बोललेत काय केलं, तो त्याच्यावर नुसतं एका शब्दावर पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही SIT नेमा, काय SIT नेमा, तुम्ही SIT नेमाला पुढं काय मुवमेंट झाली आहे? कुठे आहे ते सगळे आरोपी? तुम्ही या आरोपीने साधं पकडू शकत नाही. कुठे आहे तो म्होरक्या? आणि या म्होरक्याचा जो बाप आहे त्याला माहित नाही तो कुठल्या अड्ड्यावर बसलेले ते. म्हणजे सामान्य जनतेतला माणूस सांगेल की धनंजय मुंडेंना माहित नाही, म्हणजे कुठं ठेवलेत माहित आहे, सगळं माहिती आहे. राजे, जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्यांनी आरोप केला. अंजली दमानी या सगळ्या आलेल्या होत्या, त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी सुद्धा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत. काही जणांच्या फार्म हाऊसवर सुद्धा काय होतं ही चौकशी करावी, कारण बीडमध्ये जे आहे राजकीय नेत्यांवर म्हणजे सूरज दसांवर सुद्धा आरोप केले होते. नाही, आता नेमका त्या काय बोलल्या मला कल्पना नाही आहे. आपण फोकस सोडायला नको. आपला फोकस हे संतोष देशमुख यांच्या केसवर असणं गरजेचं आहे. संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटते दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे. पहिला टप्पा की संतोष देशमुखांच्या सगळ्या घरातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा. की धनंजय मुंडेंना माहिती असेल वाल्मिक कराड कुठे आहे. असणारच. मला सांगा, पंकजाताई मुंडे स्वतःच म्हणतात, मी नाही म्हणत. पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं की वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे पान सुद्धा हालत नाही वाल्मिक कराड शिवाय. हे माझं वाक्य नाही आहे. कंपनीत भागीदारी आहे, त्यांचे 7-12 बाहेर पडलेले आहेत सगळीकडं. आता एवढं सगळं जाऊ वट्ट मुक्त्यावर दिलेलं आहे त्यांच्याकडे. वट्ट मुक्त्यावर कोणाकडे दिलं जातं? जमिनीचं वट्ट मुक्त्यावर कोणाकडे दिलं जातं? ज्याचे चांगले संबंध आहे, ज्याच्यावर विश्वास आहे त्याला वट्ट मुक्त्यावर पत्र दिलं जातं. आज वट्ट मुक्त्यावर तुमचं आहे ना दिलेलं, कुठे बघतो तुम्हाला माहित नाही? अरे काय आहे, असं होऊ शकतं केवळ? अंजली दमानी म्हणतात की संतोष देशमुख प्रकरणातले जे 3 फरार आरोपी त्यांची हत्या झाल्याचा आरोप दावा त्यांनी केला फोन आला होता त्यांना. नाही, मला सुद्धा आज सकाळी ते कानावर आलं. म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटचं मला कोणीतरी बोलून दाखवलं. पण मला असं वाटतं की मला त्याचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय किंवा पूर्ण त्याचं निरीक्षण झाल्याशिवाय मी स्टेटमेंट करणं हे बरोबर नाही. हा फार संवेदनशील विषय. मला वाटतं ज्या स्टेटमेंट त्यांनी केलेलं त्याचं त्याची म्हणजे खबरदारी त्याचं त्याला काय म्हणतो ते इन्व्हेस्टिगेशन हे त्या कन्सर्न डिपार्टमेंटने करावं. जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात की ज्यामुळे हे प्रश्न उपस्थित होतात कायदा सुव्यवस्थेचा. तर त्या ठिकाणचे पालकमंत्री सुद्धा गृहमंत्रीच असावे अशी मागणी जी आहे ती नरेंद्र पाटलांनी केली आहे. असं राज्यात घडूच नाही, मात्र तसंच होत असेल तर सुद्धा गृहमंत्री लक्ष द्यायला हवं. गृहमंत्री हे राज्याचे आहेत, नुसतं एका जिल्ह्याची नाहीत. तिने पूर्ण नुसतं बीड पॅटर्न सगळीकडे होऊ नये ही खबरदारी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी.